नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबरला असणार आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि काही उपाय. पण त्याआधी माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते. या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होते. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित होते. पिठोरी अमावस्येला सकाळी गंगा जल टाकून स्नान करावे. या दिवशी पांढरे कपडे घालावे, पितरांना तर्पण आणि त्यांचे श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करावी. या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा. त्यानंतर मंदिरात काही वस्तू दान कराव्या. संध्याकाळी भगवान शिवाची पूजा करावी. तांब्याचे दान अवश्य करावे, कारण तांब्याचे भांडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर पांढरे कपडे घालावे. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करावे. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळावे. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप करावा. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालावे. हा दिवा दरवाज्याजवळ लावावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.